नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चिंबळी तालुका खेड परिसरात भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग लागली। लगतची किराणा मालाची दुकाने, ट्रान्सपोर्ट कार्यालय देखील आगीच्या वेढ्यात आल्याची घटना बुधवारी 26 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5च्या सुमारास घडली आहे। आगीनंतर प्रचंड धुराची लोट उठल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। 2 अग्निशमन बंबाच्या मदतीने सायंकाळी उशिरापर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते, मात्र भंगाराच्या मोठ्या गोदामासह लगतची दुकाने यामध्ये भस्मसात झाल्याचं स्थानिकांनी कळवलं आहे। दरम्यान भंगार गोदामात वेल्डिंगचे काम सुरू असताना ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। सदरच्या घटनेत किराणा मालाचे गोडाऊन, वर्कशॉप व या परिसरातील अन्य दुकाने जळून खाक झाल्याचं प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी कळवलं आहे। आगीत जळालेल्या दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घटनास्थळी चाकण नगर परिषद आणि आळंदी नगर परिषद यांचे अग्निबंब आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। परिसरातील पाण्याच्या टँकरने अग्निबंबांना पाणी पुरवठा करून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आगीच्या घटनेनंतर या भागात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती। तीन दुकानं जळाली, बायाचं जळालं। अखेर खेडच्या विवादित तहसीलदार ज्योती देवरे यांच्या खेड तालुक्यात झालेल्या बदलीचे आदेश रद्द करण्याबाबत शासनाने आदेश निर्गमित केले आहेत। त्यामुळे ज्योती देवरे यांना तहसीलदार खेड पदावरून कार्यमुक्त करण्यात आले आहे। देवरे यांनी राजकीय वरदहस्ताने खेड तालुक्यात नेमणूक करून घेतली। त्यानंतर कित्येक निर्णय एकतर्फी दिल्याची उदाहरणे समोर येत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिक करत आहेत। त्यातच एका बेकायदा रिसॉर्टवर झालेल्या पार्टीनंतर खेड महसुलातील एकूणच कारभारावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती। आता शासनानेच देवरे यांना खेड तहसीलदार पदावरून कार्यमुक्त केल्याचे आदेश काढले आहेत। रोहकल तालुका खेड येथे मंगळवारी दिनांक 24 मार्च रोजी प्रवाहित विजेची तार अंगावर पडून 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला। या प्रकरणी वीज वितरणचा वायरमन आणि संबंधित वीज वितरणच्या अधिकाऱ्यांवर चाकण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शालन धर्माजी ठोंबरे, वय वर्ष 55, राहणार रोहकल तालुका खेड असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे। याबाबत विशाल रामदास ठोंबरे, वय वर्ष 37, राहणार रोहकल तालुका खेड यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार या भागातील वीज वितरणचे वायरमन सुखानंद ढोणे व संबंधित एमएसईबीचे अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संबंधित तुटलेल्या तारेच्या बाबत अनेकदा तक्रारी करून देखील दखल घेतली नाही, त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं पोलिसात देण्यात आलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे। खेड तालुक्यातील पश्चिम भागातील महत्त्वाचा रस्ता असणाऱ्या शिरोली पाईट रस्त्याची जागोजागी खड्ड्यामुळे तैनात झाली आहे। काही ठिकाणी रस्त्याचे रुंदीकरणासह दुपदरीकरण झालेले असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाने काही जणांनी साईड पट्ट्या खोदून केबल टाकण्याचे काम सुरू केल्याने चांगल्या रस्त्याची वाट लागल्याचे चित्र जागोजागी पाईट गावापर्यंत पाहावयास मिळत आहे। शिरोली ते पाईट बांद्रा रस्त्यावर आता साईड पट्ट्या मोकळ्या झाल्याने वाहन चालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे। उन्हाचा पारा वाढू लागला आहे। खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील सह्याद्रीच्या डोंगर रांगांतील करवंदांच्या जाळ्यातील करवंदे पिकण्यास सुरुवात झाली। यंदाचा करवंदाचा रानमेवा एप्रिल महिन्यापासूनच हळूहळू बाजारात येण्यास सुरुवात होणार आहे। मे महिन्यात सर्वत्र करवंदांचा यंदा जोरदार हंगाम सुरू होऊन आदिवासी भागातील जनतेला रोजगाराच्या संधी मिळणार आहे। सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील विविध औषधी वनस्पती आणि झाडे हंगामानुसार रानमेवा आणि फळे असे निसर्गाने भरभरून वरदान दिले आहे। भीमाशंकर अभयारण्य परिसरात, धामणगाव भोरगिरी परिसरात झाडापासून तयार होणारी माडी, सिंधीच्या झाडापासून तयार होणारी ताडे यांना प्रत्येक झाडामागे शेतकऱ्यांना ठरवून पैसे दिले जातात। खेड तालुक्याच्या पाळू ते आंबोली, खरपूड परिसरात मोहाच्या झाडांनी काट टाकली आहे। मोहाची फुले गोळा करण्यात महिला पुरुष गुंतल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। एप्रिल मे महिन्यात मोहाच्या झाडांची फुले गळण्यास सुरुवात होते। ही फुले वाळवून त्यापासून मद्य तयार केले जाते, तर बियांपासून तेल काढले जाते। मोहाच्या फुलांच्या दारूला मोठी मागणी असते। मोहाच्या झाडांपासून मिळणारे फुले वाळवल्यानंतर पावसाळ्यात भात लावणीच्या वेळी साठवलेल्या फुलापासून दारू तयार करण्यात येत असल्याचे येथील शेतकरी सांगतात।
संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत खेड तालुक्यातील 4 उमेदवारांची निवड बिनविरोध झाल्याचं अभिनंदन करणारे संदेश सोशल माध्यमात फिरतात। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब उर्फ विदुरा नवले यांच्या नेतृत्वामध्ये संचालक मंडळाच्या 21 जागेसाठी खेड तालुक्यातील अनिल किसन लोखंडे, विलास रामचंद्र कातोरे, ज्योती केशव अरगडे, शिवाजी हरिभाऊ कोळेकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे संदेश फिरतायत। खेड तालुक्यातील पीएमआरडी हद्दीतील गावांमध्ये विशेषतः आळंदी, राजगुरुनगर आणि चाकणच्या आजूबाजूच्या तसंच औद्योगिक क्षेत्रातील गावांमध्ये सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या बांधकामांची सर्वेच्या निमित्तानं पीएमआरडीए कर्मचारी अधिकारी माहिती घेत आहेत। संबंधित इमारत मालकांना निगडी येथील पीएमआरडी कार्यालयात बोलावून घेतलं जात आहे। तुमचे बांधकाम अनधिकृत आहे, कारवाई करावी लागेल असं सांगून मोठ्या प्रमाणावर तडजोडी सुरू असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत। याबाबत पीएमआरडीएनं आता खुलासा करणं आवश्यक आहे। अशा प्रकारे गोरगरीब सामान्य जनतेला पीएमआरडीएचे अधिकारी त्रस्त करणार असतील तर सामान्यांनी नक्की करायचं काय, असा संतप्त सवाल नागरिक विचारतात। पैपई गोळा करून जमीन घेऊन हक्काचे घर बांधलंय, भाड्यानं खोल्या बांधल्यात, कर्ज काढून ही कामे केली तर ती अनधिकृत बांधकाम ठरवणार असतील तर हेच अधिकारी प्लॉटिंग सुरू असताना नेमकं काय करत होते, असा प्रश्न नागरिक आता उपस्थित करतात। पुणे नाशिक महामार्गावर असलेले मोठे मोठे होर्डिंग 22.5 मीटर अंतराच्या आत रस्त्याच्या कडेलाच असून ते अद्यापपर्यंत प्रशासनानं काढलेले नाहीयेत। मात्र सर्वसामान्य जनतेची बांधकामं अतिक्रमण नावाखाली तातडीनं भुईसपाट करणारे प्रशासन दुटप्पी भूमिकेतून कारवाई करत असल्याचा आरोप होतोय। खेड तालुक्यात पाणी टंचाईनं ग्रामीण भागातील जनता आता त्रस्त झाली आहे। खेड तालुक्यातील परसूल येथे महिलांना पाण्यासाठी 10 दिशा फिरण्याची वेळ आली असून दिवसभरात विहिरीवरून 2च हांडे घरी पाणी न्यायचं, 3रा हंडा नेल्यास 100 रुपये दंड केला जात असल्याचं महिलांनी सांगितलं। गावात सर्वांना पाणी मिळावं यासाठी असा नियम केल्याचं गावाच्या कारभारांनी सांगितलं। दरम्यान पाणी टंचाईबाबत स्थानिक महिला नेमकं काय सांगतायत ते पाहूया। ऐकलं का? पाण्याबद्दल समस्या कुणी सोडवलेली सोडवलेले पण असं नाही दिलं, अशातली काही गोष्ट नाही। पाण्याची गरज आहे ना ती भागवलेली नाहीये कुणी। हा, पिण्याची एवढी सोय आमची, ते आता आम्ही 2 अंडे नेतो म्हटलं कसं तरी पुरवून 2च, आता पर्याय नाहीये दुसरा पाणी पिण्यासाठी। 3ऱ्या हांड्याला आमचं गाव दंड घेतो, 100 रुपये दंड। पाणी पुरवण्यासाठी दंड लावलेला आहे, मग कुणी किती पण नेतं ना, करायचं ऍडजस्ट तसंच। आता पिण्याच्या पाण्याचा आता त्याच्या पद्धतीने सोय लावायला लागते। कुणाच्या बोरी आहेत, मग त्या बोरींवरती जातो, समजा ही विहीर आटली तर ह्या माणसांच्या आहेत, आमच्यावाली बोरी विहीर आहे वैयक्तिक, मग त्या विहिरींवरतून आणतो। ही ग्रामपंचायतची म्हणजे गावची विहीर आहे, हिचं पाणी पुरत जोपर्यंत 2-2 हांडे आम्ही वापरतो। मी परसूल गावची ग्रामस्थ महिला आहे आणि आमची ही पाण्याची म्हणजे पिढ्यानपिढी ही आमची पाण्याची टंचाई कायमचीच आहे आणि आमच्या सासांची पिढी गेली, परत त्यांच्याही सासांची पिढी गेली आणि आमची पण अर्धी पिढी झाली ही पाण्याच्या टंचाईमुळं। आणि इथून दरडीनं वरती उरफाट्या तारा जायला दम लागतो। वयस्कर आज्या इथं आम्हाला उत्पन्न काही नसल्यामुळं गावाला कोणी राहत नाही, सगळ्या मुंबईला इन्कम काही गावाला न भेटल्यामुळे सगळी मुंबईला बाहेर गावी आहे। इथं फक्त वयस्करच लोक आहेत। दुट्टे पाटील भाऊ त्यांच्या गावी सगळ्या गेलो होतो, त्या दिवशी आम्ही त्या अडचणी मांडल्या त्यांच्याकडं आणि आमच्या सगळ्या महिलांची हीच अपेक्षा का त्यांनी आमचं हे पाण्याचं काम आहे ना करून द्यावं। खेड तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यात भीमा नदीचे पात्र तुडुंब भरलेलं असतं, परंतु मार्च, एप्रिल, मे, जून, जुलैमध्ये नागरिकांना पिण्यासाठी देखील पाणी मिळत नाही। हे पाणी चासकमान धरणातून खाली सोडलं जातं, त्यामुळे चासकमान धरणाच्या अंतर्गत बुडीत बंधारे खूप गरजेचे आहेत। तरच पश्चिम भागातील खरोशी, अवहाट, डेहणे, एकलहरे, धामणगाव, नायफड, मोरोशी, शेंदुर्ली, बांजाळे, धुबोली, शिरगाव, टोकावडे, धामणगाव या 15 ते 20 गावांना पिण्यासाठी पाणी मिळेल अशी येथील जनतेला आशा असल्याचं स्थानिकांनी पुणे लाईव्हला कळवलंय। पुरवठा प्रत्येक गावाला आहे, पण उन्हाळ्यात ह्या सुद्धा विहिरी कोरड्या पडलेल्या असतात, त्यामुळं ह्या पश्चिम भागामध्ये बुडीत बांधारे खूप गरजेचे आहे। कळमोडी धरणातील 1.7 टीएमसी राखीव पाणी खेड तालुक्यातील सिंचनासाठी वापरण्यात यावं अशी आग्रही मागणी खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून केली आहे।
जवळके बुद्रुक, वाफगाव, वरुडे, कन्हेडसर, पूर, गोसासी, वाकळवाडी, गाडकवाडी, चिसबाईवाडी, जरेवाडी, गुळाणी, जैदवाडी या गावांसाठी हे पाणी नियोजित करून कळमोडी योजनेत समाविष्ट करावं। खेड तालुक्यातील भामा आसखेडच्या पाणी नियोजनावर सुद्धा आमदार काळे यांनी प्रश्न उपस्थित करून कळमोडीच्या पाणी वाटपाला कडाडून विरोध केला। तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचा हक्क असलेल्या या पाण्याचा सिंचनासाठी प्राधान्याने वापर करावा अशी आमदार बाबाजी काळे यांनी मागणी केली आहे। सन्माननीय सदस्य बाबाजी काळे। माननीय अध्यक्ष महोदय, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे मी एक सूचित करू इच्छितो की श्रीमती उमा खापरे मॅडम, सर्वश्री प्रवीण साहेब दरेकर, प्रसाद लाड, ॲडव्होकेट निरंजन डावखरे या सर्व सदस्यांनी काल वरच्या सभागृहामध्ये एक मागणी केलेली आहे। आमच्या खेड तालुक्यातील चासकमान आणि भामा आसखेडच्या धरणाचं पाणी यापूर्वी स्थानिकांना विचारात न घेता त्याचं नियोजन शासनामार्फत चुकीचं झालेलं आहे आणि तशाच पद्धतीनं एक छोटंसं धरण कळमुडी धरण आहे, त्या धरणावर सुद्धा 5500 हेक्टर क्षेत्रासाठी आंबेगाव आणि खेड कळमुडी योजना प्रस्तावित आहे। त्यामध्ये 1567 हेक्टर अजून नवीन जलसंपदा विभागाने प्रस्तावित केलेला आहे। या व्यतिरिक्त 1.7 TMC पाणी चासकमान धरणासाठी राखीव आहे, परंतु ते पाणी सुद्धा या ठिकाणी या सर्व महोदयांनी खालच्या गावांसाठी मागणी केलेली आहे। माझा आपल्या मार्फत शासनाला एक म्हणणं आहे की त्यांनी एक नमूद केलं की त्या ठिकाणी नागरीकरण आणि औद्योगिकरण वाढण्यामुळे सिंचनाचं पाणी कमी झालेलं आहे। अशी कोणतीही गोष्ट घडलेली नाहीये। खेड तालुक्यामध्ये अजून अनेक बऱ्याच गावांना पूर्व भागामध्ये पाणी देणं बाकी आहे, त्यामुळे हे 1.7 TMC पाणी खेड तालुक्या सोडून पुढच्या तालुक्याला देण्यासाठी सदस्य म्हणून माझा त्या ठिकाणी विरोध आहे। आपल्या मार्फत शासनाला एवढी बाब कळवावी। धन्यवाद। आगामी रामनवमी, हनुमान जयंती, रमजान ईद अशा विविध गावाच्या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक झाली। यावेळी पोलीस अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते। स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अक्कलकोट आणि पालखी पादुका परिक्रमा अंतर्गत पादुका कडूस येथील सोनार परिवाराच्या घरी दर्शनासाठी आल्या होत्या। पादुकांचं पूजन करून महाआरती करण्यात आली। पादुकांची ग्रामस्थांनी बाजारपेठेतून वाजत गाजत मिरवणुकी काढली। पुणे नाशिक महामार्ग ते रोहकल फाटा ते वाकी खुर्द रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातोय। ग्रामपंचायतीचं याकडे दुर्लक्ष झालंय। या भागात मोठ्या प्रमाणावर प्लॉटिंग होऊन घरं झालेत, मात्र प्रत्यक्षात ग्रामपंचायत चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देत नसल्यानं रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचा अक्षरशः खच पडलाय। शिरोली येथील गायरान गट क्रमांक 1027 मधील विकासनगर मधील रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले, त्यामुळे स्थानिक नागरिक आता त्रस्त झालेत। याबाबत भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे प्रदेश उपाध्यक्ष आकाश डोळस यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन रस्ता मोकळा करण्याची मागणी करण्यात आली आहे। चाकण आळंदी घाटात जखमी घोडी मिळून आली आहे। याबाबत चाकण वन विभाग रेस्क्यू टीम यांना माहिती देण्यात आली। यानंतर जखमी घोडीला ताब्यात घेऊन उपचारासाठी पुढे पाठवण्यात आलाय। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 26 मार्च रोजी कांद्याच्या आवकेत मोठी घट झाली। मागील काही दिवसांत कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे आवक घटल्याचं शेतकरी व्यापाऱ्यांनी सांगितलं। बुधवारी चाकणमध्ये कांद्याची आवक 4100 क्विंटल म्हणजेच 8200 पिशवी होऊन कांद्याला सरासरी 1000 ते 1800 रुपये दर मिळाल्याची माहिती खेड कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली। पुढील आठवड्यात मोठ्या प्रमाणावर निर्यात सुरू होण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे कांद्याच्या दरात वाढ होऊन बाजारात कांद्याची आवक वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे। म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात गौतम कांबळे वयवर्ष 28 राहणार चाकण आणि मुकेश गायकवाड वयवर्ष 32 या 2 तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना 19 मार्च 2025 रोजी रात्री 11:15च्या सुमारास चाकण तळेगाव रस्त्यावर स्पायसर चौक भागात घडली होती। अपघातानंतर अज्ञात वाहन चालक पसार झाला होता।
अज्ञात वाहन चालक मिळून येत नसल्याने अपघातात ठार झालेल्या मृतांच्या नातेवाईकांनी पोलिसांना चांगलेच धारेवर धरले। सदर गुन्ह्यात घटनास्थळी कोणतेही सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसताना आजूबाजूला कोणताही परिस्थितीजन्य पुरावा नव्हता। त्यामुळे पोलिसांनी चाकण एमआयडीसी भागातील विविध कंपन्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासून अपघाताची वेळ, मृत्यू झालेल्या तरुणांच्या दुचाकीला लागलेला अपघातग्रस्त वाहनाचा छोटासा रंग यांची सांगड घालून सदरचा रंग कोणत्या मोठ्या वाहनाचा असू शकेल, सदर दुचाकीवरील रंग लागलेला भाग हा कोणत्या मोठ्या वाहनाची बॉडीला लागून झालेला असेल असे अतिशय सूक्ष्म निरीक्षण करून सदर अपघात करून पळून गेलेले वाहन अचूक शोधून काढले आहे। सदर वाहन चालकाने देखील गुन्हा मान्य केल्याचे महाळुंगे पोलिसांनी कळवले आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।